नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. जिल्हा परिषदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासल्या प्रकरणी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अखेर रविवारी पोलिसांनी अटक केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन प्रकरणही भाजप व भाजप युवा मोर्चाने गांभीर्याने घेतले. युवक काँग्रेसने हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा निषेध केला. शनिवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले सुनील केदार यांच्या छायाचित्रावरून बजेटची होळी करणाऱ्या भाजप सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाने पारित केला. दुसऱ्या दिवशी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. त्यामुळे मोदी व त्यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी पत्र परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहडे, महानगर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात पोलिसांनी तातडीने ही कारवाई करत कुणाल राऊत यांना अटक केली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगडे, शंखनाथ न्यूज नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.